देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. आपण आत्ता कुठे आहात? अंतर्महालात. आपण कुठे बसला आहात? इथेच नेहमीच्या आसनावर. आपल्या मुखातून असत्य कसं येऊ शकतं? आपण खोटं कसं बोलू शकता? वस्तुस्थिती ही आहे की मी अंतर्महालात आसनावर बसलो आहे. पण आपण मला झोपाळ्यावर बसलेले दिसत आहात आणि हा झोपाळा पाना फुलांनी सजवलेला आहे. कसला उत्सव आहे का? आणि हा झोपाळा मी आधी कधी पाहिला नाही. पहिली गोष्ट, तुला जे हे दृश्य दिसते आहे तो एका पूजा विधीचा परिणाम आहे. यात कुठल्याही पूजा विधीचा काय संबंध? बरं, आपण अंतर्महालाच्या बाहेर येऊन शांत ठिकाणी उभं राहून माझ्याशी काही क्षण नाही का बोलू शकत? नाही. नाही? तुम्ही मला नाही म्हणत आहात? नाही म्हाळसा, मला हे असं नाता नाही सोडता येणार. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता आहात. म्हाळसा, मला तुझ्याशी बोलता यावं म्हणून प्रधानजी सर्वांना घेऊन बाहेर गेलेत. दृश्य तसे विनोदीच होते. सगळे इथे उभे होते आणि मी एकटा बोलत होतो. परंतु मी कोणाशी बोलतोय हे मात्र कोणालाच माहित नव्हते. तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. मला तुमच्याशी बोलायचं नाही. म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा ऐक. म्हाळसा, आपल्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांची इच्छा पूर्ण करताना मला आनंद होतो आणि भक्ताच्या चेहऱ्यावर इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा भाव पाहताना मला अतिशय आवडतो. परंतु म्हाळसा, तुला मी हे कसं समजावून सांगू? परिस्थितीच अशी आहे की यात तुझीही काहीच चूक नाही. आणि बानूला, तिला तर कल्पनाच नाही की काय घडते आहे. परंतु हा हिंदोळा मनात उचंबळणाऱ्या भाव भावनांचा आहे. तो कधीतरी शांत होणार. हे काय? आपण एकटेच आलात?
खंडेराय नाही दिसत आपल्या बरोबर? देवी, खंडेराय त्यांच्या अंतर्महालात आहेत. आत्ता ते या ठिकाणी नाही येऊ शकत. का? कारण खंडेराय एका द्विधा परिस्थितीत सापडले आहेत. एक गोष्ट खरी, भक्त सुद्धा देवाला बंधन घालू शकतो नाही. तुम्ही विषय नका बदलू हो. विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त करायचा की नाही? देवी, हे कार्य नंतर पार पाडलं तर नाही का चालणार? हे कार्य नाहीच केलं तरी काय फरक पडणार आहे? आजचं उद्या, मग परवा, मग तेरवा. ते काही नाही, हा मुहूर्त करायलाच हवा. ते कार्य आपण करूच, केवळ आज नको असं मी म्हणत होतो. देवी, खंडेरायांच्या भक्तानं त्यांची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे आत्ता त्या ठिकाणाहून त्यांना हलता येणं अवघड आहे. अहो, पण आजचा मुहूर्त चांगला आहे. मी सगळी तयारी केली आहे इथे आणि कुठल्याही क्षणाला घटिका भरेल. तुम्ही त्यांना याची आठवण करून द्या की त्यांच्या आणि म्हाळसाच्या विवाह कार्याच्या पूर्वतयारीचा आता मुहूर्त आहे. म्हणजे येतील ते या ठिकाणी. देवा, आपल्याला काही हवंय का? नको. देवा, मी नारद मुनींना आदेश देतो आणि हे व्रत लगेच थांबवायला सांगतो. नाही, ते योग्य नाही. परंतु देवा, हे व्रत इतकं सोपं नाही. ह्यात खूप वेळ लागेल. इथे लक्ष्मी देवी विवाह कार्याच्या पूर्वतयारीचा शुभमुहूर्त करायचं म्हणतायत. तिथे म्हाळसा देवींना आपल्याशी बोलायचं आहे. त्यांना आपल्याकडून काहीतरी हवंय. आणि एकीकडे बाणाईला पौष पौर्णिमेला आपण भेटण्याचं वचन पुन्हा हवंय. देवा, प्रधानजी, तुम्हाला माहित आहे की हे आपण एका क्षणात थांबू शकतो. परंतु मनुष्य जन्माचे नियम पाळायला हवेत. तेव्हा व्यक्तिगत आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्या घडू द्या. सर्व काही व्यवस्थित होईल. नारायण नारायण. महाराज, आहा, किती सुंदर दृश्य म्हणावे हे. बानू, तुझ्या मनातील इच्छापूर्तीसाठी केलेल्या या हिंदोळ्या व्रतात खंडेरायांना असं झोपाळ्यावर बसलेलं पाहणं खरोखरीच अतीव सुखाचं आहे. नारायण नारायण. महाराज, मी हे व्रत करते आहेत ज्यांना बी आवडलं असेल ना? हो बानू, मला खात्री आहे की खंडेरायांना हे तुझं हिंदोळा व्रत नक्की आवडलं असणार. महाराज, काय करावं पुढं? नाही म्हणजे माझं व्रत पूर्ण झालं असेल की आता? होईल ना माझी इच्छा पूर्ण? हळदीचं शिवलिंग परत बेलाच्या झाडाखाली ठेवावं का?
नाही बानू, आता कुठे या हिंदोळा व्रताला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. अजून हे व्रत संपायला बराच कालावधी आहे. म्हणजे अजून बी हे व्रत पूर्ण नाही झालं वय महाराज? नारायण नारायण, अगं इतक्या सहजासहजी हे व्रत पूर्ण होणार नाही. इतकं साधं सुध व्रत थोडीच आहे हे. पर मग आता काय करावं म्हणजे हे व्रत पूर्ण होईल? ऐक बा, मी सांगितलं त्याप्रमाणे तू हा हिंदोळा तयार केलास, तो सजवलास, त्यानंतर खंडेरायांची त्यात प्रतिष्ठापना केलीस, त्यांची मनोभावे पूजा केलीस, फुलं वाहिलीस, दिवा लावलास. आता भंडारा उधळ आणि प्रदक्षिणा घालून मनोभावे शिवशक्तीचं स्मरण कर. होय महाराज. नारायण नारायण. देवा, पाहताय ना, आपली भक्त मनापासून आपल्यासाठी व्रत करते आहे. नारायण नारायण. म्हाळसा, म्हाळसा, माझ्या प्रिय म्हाळसेच्या डोळ्यात पाणी. म्हाळसा, मी तुला दुखी कसा पाहू शकेन? म्हाळसा, शांत हो. म्हाळसा, म्हाळसा, डोळे पुस. म्हाळसा, ऐकतेस ना? हो, बोला. म्हाळसा, आज मला खरोखरच एक महत्वाचे काम होते. लक्ष्मी देवीनी गडावर विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त ठरवला होता आणि तसेच प्रधानजींबरोबर राज्याच्या कारभारासाठी चर्चाही होती. हो, पण माझ्या एका छोट्या कामासाठी तुम्हाला वेळ नाही काढता आला. बरं, आता पहिलं तुझं काम सांग, काय करायचे आहे? नक्की सांगू? होय म्हाळसा,
आईबाबांनी विवाह संदर्भातली यादी सेवकांबरोबर पाठवण्याचे ठरवले होते, पण मी सांगितले की सेवकाला पाठवण्याची काही आवश्यकता नाही. मी तुमच्याकडून यादीसाठी होकार घेते हे मी आईबाबांना खात्रीने सांगितले की मी होकार घेईन. मी लतिकाला देखील सांगितले आणि तुम्ही माझ्याशी बोलला सुद्धा नाहीत. मला कसे वाटले असेल? म्हाळसा, म्हाळसा, मी तुला दुखावलंय आज. तू सांगितलं असतस तर मी लगेच होकार दिला असता. आता मला राग येईल असे काही बोलू नका. बर म्हाळसा, मी ती यादी पाहिली नाही, तरी पण त्या यादीसाठी माझा होकार आहे. नक्की? हो, आणि माझा यादीसाठी होकार आहे हे त्यांना सांग. आणि तसेच काम पूर्ण करायला पुढे जा असेही सांग. पण आपण यादी कुठे पाहिली? म्हाळसा, त्याची काहीच आवश्यकता नाही. केवळ तू आनंदी राहा. मायानंदा, विवाह संदर्भातल्या सर्व गोष्टींची यादी आता पूर्ण झालेली आहे. सगळ्या विधींसाठी लागणारे आहेर, भेटवस्तू यांची नोंद मी यात केलेली आहे. आपण एकदा जरा पाहून घ्या. ही यादी घेऊन लगेच जेजुरीला जायचंय. त्यांना सांगा की वधू पक्षाकडून विवाहाच्या संदर्भात लागणाऱ्या सर्व गोष्टींची नोंद यात केलेली आहे. या सर्व गोष्टींसाठी होकार हवा आहे आणि अजून काही हवं असल्यास या यादी सोबत लगेच पाठवायला सांगा. हे बघ, त्याची काही आवश्यकता नाही. त्या संदर्भातले पत्र मी त्याच्या बरोबर दिलंय. तू फक्त ही यादी नेऊन खंडेरायांना दे. ही यादी जेजुरीला पाठवण्याची आवश्यकता नाही. त्यांचा या सर्व गोष्टींना होकार आहे. त्यांनी कोणत्याही गोष्टीची मागणी न ठेवता विवाहाची पूर्वतयारी पुढे नेण्यास सांगितली आहे. मायसा, आम्ही तुझं सगळं ऐकतो म्हणून तू काहीही बोलावं? हा विवाह साधा नाही, हा काय पोरखेळ आहे? मायानंदा, मायसा, तू म्हणतेस त्याप्रमाणेच होईल. मी नाही पाठवणारी यादी जेजुरीला. अहो पण मायसा, तू तुझी पूर्वतयारी सुरू ठेव. ये. अहो, आपल्या लक्षात यायला हवं होतं की माळसा ही सामान्य मुलगी नव्हे. या आधी मी आपणास सांगितलं होतं की तिच्याशी थोडं प्रेमाने वागा. देवा, आपण हे आसन सोडणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय करावं? देवा, नारद मुनींनी ह्या सगळ्याला सुरुवात केली आहे. हे व्रत थांबवणं जर का त्यांना शक्य असेल तर मी त्यांना आदेश देतो. प्रसंगी मीच बोलतो त्यांच्याशी. नाही प्रधानजी, आपण जर नारद मुनींशी बोललात तर आपण धर्मसंकटात सापडू शकता. तेव्हा नारद मुनींशी बोलण्याची वेळ आता माझी आहे. नारद मुनी,
मार्तंड भैरवाच्या ह्या अवतारात आपण जे कार्य करीत आहात ते मी पाहत आहे. या क्षणी आपण बानूला जे हिंदोळा व्रत दिले आहे त्यामुळे मी प्रसन्न आहे. तेव्हा आपण आपल्या शिष्येला सांगावे की तिचे हे व्रत पूर्ण झाले आहे. नारायण नारायण. देवा, बानूच्या व्रतानं आपण प्रसन्न झाला आहात, परंतु माझ्या शिष्येने तिच्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत केलं आहे. नारद मुनी, काय इच्छा आहे आपल्या शिष्याची? नारायण नारायण. देवा, आपण तर अंतर्ज्ञानी आहात. ज्या हेतूने बानूने हे व्रत केलं आहे तो हेतू साध्य व्हावा अशी तिची इच्छा आहे, आणि ती इच्छा आपण जाणताच. मुनिवर, आपण बानूला सांगावे की मी तिला वचन देतो आहे की मी पौष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या अगोदर तिला भेटायला तिच्या घरी येईन.